132 किलोमीटर कालवा गेवराई तालुक्यामधनं नेला. ताई, पुढचा काळ हा आपला आहे. महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये ही जनता आणणार आहे आणि निश्चितपणे या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महत्वाचं स्थान बीड जिल्ह्याला ताईंच्या आणि भाऊंच्या माध्यमातून मिळणार आहे. मी एवढंच सांगणार आहे, एक भाग असा दुष्काळी भाग, एक बाजू पाणीदार असा असमतोल या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. हा सर्व विधानसभा मतदारसंघ सिंधफण्याचा जे काही पूर्ण पट्टा आहे किंवा हा मधला सुद्धा, हा चकलंब्याचा जो मधला पट्टा पूर्ण आहे, हा पाणीदार करण्यासाठी, शाश्वत त्या ठिकाणी शेतीसाठी, सिंचनासाठी करण्यासाठी जाणीवपूर्वक आपल्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये भविष्यामध्ये प्रयत्न व्हावेत आणि या ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प असतील किंवा सिंधफणेवरचे बॅरेजेस असतील, यासाठी आपण निश्चितपणानं प्रयत्नशील राहताल आणि गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आपण हे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी किंवा इतरही जे काही महत्वाचे विषय आहेत, विकासात्मक गोष्टींसाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न कराल निश्चितपणानं, असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. मी जास्तीचा वेळ घेणार नाही. परत एकदा या गेवराई विधानसभा मतदारसंघामधून आलेले, मोठ्या संख्येने आलेले मतदार मायबाप जनता यांना मी एवढंच आवाहन करेल, गेल्या 24-25 वर्षापासून मी स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून या गेवराई तालुक्यामध्ये, या भागामध्ये कार्यरत आहे. एक अनुभवी कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं आपण मला राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडण्यासाठी येत्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्यावेत, एवढीच कळकळीची नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय ताई साहेबांच्या या ठिकाणी स्वागत करूया. प्रकाश काका यांचं स्वागत आहे. महायुतीचे म्हणजेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना, रिपाई, कवाडे गट आणि इतर आमच्या महायुतीतील पक्ष, या महायुतीचे अधिकृत उमेदवार या गेवराई मतदारसंघामध्ये अनेक वर्ष जे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून काम करत आहेत ते विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मंचावर विराजमान याच मतदारसंघाचं नेतृत्व ज्यांनी केलं आणि आता भावाच्या प्रचारासाठी काम करत आहेत, धाकट्या भावाच्या प्रचारासाठी, ते अमरसिंह पंडित म्हणजेच भैया साहेब. मंचावर उपस्थित आमच्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष, ज्यांना स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मुंडे साहेबांनी तालुकाध्यक्ष पद दिलं होतं, प्रकाश काका सुरवसे. मंचावर उपस्थित रविकांतजी राठोड, भाऊसाहेब नाटकर, मुजीबभाई पठाण, किशोर कांडेकर, विजयकुमारजी गाडगे, शेख तय्यबभाई, गणूअबा खेडकर, कडुदासजी कांबळे, आप्पासाहेब आवटी, विनोद सौंदरमल, अनिल त्वरुकमारे, कुमार ढाकणे, विकास सानप. आमचे या निवडणुकीचे प्रभार ज्यांच्याकडे आहे ते श्रीकांतजी सानप, माझा धाकटा भाऊ बाळासाहेब सानप आणि फुलचंद बोरकर. खूप छान जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं मी मंत्री असताना. आणि उद्धवजी खाडे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांचे नावं लिहिलेले नाहीत, त्यामुळे जर तुम्हाला कोणाला राग काढायचा असेल तर ज्यांनी नाव लिहिले त्याच्यावर मी गेल्यानंतर काढा, माझं काही त्याच्यामध्ये दोष नाही. ज्यांचे नाव नाही झाले त्यांची मी दिलगिरी व्यक्त करते
आणि समोर एवढ्या संख्येने उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी, सर्व युवा बांधव आणि आपापल्या घरातून ऐकत असलेल्या माता भगिनींनो, मी आपल्या सर्वांसमोर महायुतीची स्टार प्रचारक म्हणून उभी आहे. राज्यभरामध्ये सभा घेत आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पूर्ण दिवस दिलेला आहे. उद्या मी विदर्भात जाणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये जाणार आहे. पुणे, पश्चिम महाराष्ट्राच्या सभा घेऊन आलेली आहे. आणि अशा वेळी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक उमेदवार हा महायुतीचाच निवडून यावा असा माझा प्रण आहे. त्याच्यासाठी मला योगदान द्यायचं, कारण माझी इच्छा आहे की 2019 मध्ये थोडक्यात हुकलेलं महायुतीचं सरकार हे यावेळी पूर्ण बहुमताने 24 मध्ये आपल्याला स्थापन करायचं असेल तर एक महायुतीचा उमेदवार हा प्रचंड मताने विजयी झाला पाहिजे. तुमच्या या ग्राउंडवर, या गावाच्या या अंगणात माझी काही पहिली सभा नाही. अनेक वेळा मी सभा घेतली, अनेक वेगळ्या कारणासाठी अनेक प्रचार सभा घेतल्या. पण राजकारणामध्ये कधी काय होईल आणि कधी कोणती युती होईल आपण सांगू शकत नाही. विजयसिंह पंडित जेव्हा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते तेव्हा मी ग्रामविकास मंत्री होते. मला वाटतं पहिला कुठे गेले इतकं. आता तुम्ही उमेदवार आहेत ना. अगं लहान भाऊ असं होता असं बघा, तुम्ही नरशिवार आहेत बाई असं. तर ते तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष होता आणि मी ग्रामविकास मंत्री होते. तसं तर आम्ही विरोधी पक्षात होतो एकमेकांच्या, पण आम्ही जेव्हा डीपीसी करायचो, जिल्हा नियोजनची बैठक करायचो, खूप चांगलं आम्ही एकमेकांशी संवाद साधला. आणि मी पहिल्यापासून त्यांच्यावरच जास्त काम केलेलं आहे, कारण मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या वेळी पण आम्हीच दोघं प्रचारामध्ये फिरत होतो. आम्ही दोघेही लहान होतो तेव्हा. आता नंतर युती वेगवेगळ्या झाल्या, पक्ष बदलले, आम्ही एकमेकांच्या विरोधात देखील काम केलं. पण माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. मी युती धर्मच पाळणार आहे, कारण मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता आणायची आहे. सत्ता आणल्याशिवाय आपण कार्यकर्त्यांना बळ देऊ शकणार नाही. सत्ता आणल्याशिवाय आपण या जिल्ह्याचा विकास करू शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येक आमदार आणण्याची जबाबदारी ही जशी महायुतीची स्टार प्रचारक म्हणून माझ्यावर आहे, तशीच इव्हन आमच्या महायुतीचे आमचे सोबती राष्ट्रवादीचे नेते अजितदादांनी सुद्धा सांगितलंय की पंकजाताई तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, तुम्हाला विजयराजेंचा प्रचार करावा लागेल, तुम्हाला बेळीचा प्रचार करावा लागेल, तुम्हाला माजलगावचा करावा लागेल. आणि त्या नियमाने मी हे काम करत आहे. आता साहजिक आहे, निवडणुकांची परिस्थिती अशी आहे. अगदी थोडक्यात माझा पराभव झाला आणि त्या पराभवाच्या दुःखामध्ये, त्या पराभवाच्या विषण्णतेमध्ये, त्या अवमानामध्ये, अपमानामध्ये तुम्ही माझ्याहीपेक्षा जास्त होरपळून निघाला. प्रत्येकाला वाटलं की ताईंचा पराभव नाही व्हायला पाहिजे होता. तो पराभव मी माझ्या जीवाला लावून घेतला नाही, जेवढा तुम्ही सर्वांनी जीवाला लावून घेतला. निवडणूक आहे, यश अपयश चालत राहते, पण आपण यश स्वतः मिळवू शकू नाही तर नाही शकू, पण आपल्यामुळे यश मिळतं हे आपल्याला बदलायचं नाहीये. या ठिकाणी मी ज्यांच्यासाठी सभा घेतली ते निवडूनच आलेले आहेत. हा इतिहास आपल्याला बदलायचा आहे. आता उमेदवारांनी स्वतःची भूमिका. मी खरं सांगते, माझं ना हाताचं ऑपरेशन झालंय 4 तारखेला. 4 तारखेला माझी भूल उतरली नव्हती तरी मी पत्रकार परिषद घेतली, कारण भारतीय जनता पार्टीचा आदेश होता. मी माझ्या स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूच्या नंतर 3ऱ्या दिवशी मी चेकवर आणि कारखान्याच्या निर्णयांवर सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे कोणी किती कष्ट करायचं ठरवलं ना, तर कोणी आजारी असो, कोणी दुःखी असो, कोणी घरामध्ये काय असो, कर्तव्य पूर्ण करताना आपल्याला कोणी अडवू शकत नाही. आणि म्हणून मला या निवडणुकीमध्ये माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. आणि मला आपल्या सर्वांना विनंती करायची की महायुतीचे आमदार म्हणून आपण विजयराजेंना विजयी करा. त्यांच्या नावातच विजय आहे आणि त्यांच्या नावात विजय आहे. आणि त्यांच्या मागे घड्याळ त्यांचं चिन्ह असलं तरी कमळाचं बळ आहे. कमळ म्हणजे ज्याच्यावर साक्षात लक्ष्मी विराजमान असते. मी पालकमंत्री होते, गेवराईचा आमदार तुम्ही निवडून दिला होता. मी पालकमंत्री होते तेव्हा किती कामं केले, किती बंधारे केले, किती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना केली. कोणी जर म्हणलं, मी पालकमंत्री होते म्हणून झालं असं नाहीये.
माझे नेते मोदी होते म्हणून झालं, माझ्या पक्षाचं सरकार होतं, माझ्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी मला वाटेल तेवढा निधी झाला म्हणून झालं. केवळ मी केलं असं कोणी म्हणत असेल, माझ्यामुळे झालं असं कोणी म्हणत असेल तर तो अहंकार आहे. तुम्ही ज्या सत्तेमध्ये होता त्या पालकांनी तुमच्या पाठीमागे आशीर्वाद ठेवला म्हणून हे झालेलं आहे. आणि म्हणून आज मला असं वाटतं की गेवराईचा तो ऋणानुबंध तसाच राहावा. मला असं वाटतं की गेवराईचा त्या विकासाचा तसाच कहाणी आपली पुढे चालावी. व्यक्तीला मला वाटत नाही एवढं महत्व आहे. मी विजयराजे आणि एकत्र उभं राहून या बीड जिल्ह्याचा आणि या गेवराई मतदारसंघाचा विकास करू. मला आदरणीय अमरसिंह पंडित भैयासाहेबांनी त्यांनी सांगितलं की ताई एक इथल्या आपल्या बॅरेजेसचा विषय आहे सिंदफणा नदीवरच्या. त्यांना तात्काळ मी पत्र दिलं, मी मुख्यमंत्र्यांशी बोलले, मी आमच्या उपमुख्यमंत्र्यांशी बोलले आणि ते पत्र कॅबिनेटमध्ये त्यांनी त्याचा विषय घ्यावा असं सांगितलं. आचारसंहिता त्याच दिवशी लागणार होती, त्याच्यामुळे आचारसंहिता लागण्यासाठी जे काही प्रोटोकॉल पूर्ण करायचे होते ते काही होऊ शकले नाही. पण मी आज शब्द देते की मी ऑलरेडी आमदार झाले ना. मी खरं तर तुम्हाला खासदारकीसाठी मत मागायला आलते, तुम्ही दिलंच, पण ज्यांनी नाही दिलं त्यांचे आभार, मला आमदार होऊन यावं लागलं. का नाही म्हणजे मला वाटतं की तुम्हाला मी जाऊच नाही दिल्लीला असं वाटत होतं. अर्धे माझे कार्यकर्ते काय पनवतीच लावत होते बघा. ते काय म्हणायचे, ताई तुम्ही दिल्लीला नको, मग आम्ही कसं भेटावं, तुम्ही किती लांब राहणार. म्हणजे तुमच्या रडण्याने मी इथं थांबले. माझ्या महाराष्ट्रातच मी काम करावं हे मुंडे साहेबांची आणि माझ्या लोकांची इच्छा असावी म्हणून मी इथे आलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी परत आमदार झाले. आणि मी नुसती आमदार नाही झालेली आहे, मी आमदार झाले आमदारांची आमदार. म्हणजे ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी मला मतदान केलंय म्हणून मी आमदार झाले. त्यामुळे मी काय आता एका मतदारसंघाची नाहीये, मी या बीड जिल्ह्याच्या 5ही मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करेन. मी तुमच्या विजयराजेंच्या जोडीने, तुमच्या बरोबरीने, त्यांच्या पाठीशी, मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि मी राज्याच्या देशाच्या पातळीवर काम केलंय म्हणून मोठ्या भूमिकेतून सांगेन की पाठीशी उभे राहून काम करेन. आणि कार्यकर्त्यांना उभेच वाटत असेल की आमचं काय होईल तर मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, तुम्हाला मी कधीच अंतर देणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना सन्मानच मिळेल हा वचन मला भैयासाहेबांनी दिलेलं आहे. आणि ते म्हणाले असंही जुने एकत्र आपण काम केलेलं आहे, असं काही फार दुरावा नाही. पण मध्यंतरीच्या काळात ग्रामपंचायतमुळे, सोसायटीमुळे, वैयक्तिक निवडणुकामुळे काही दुरावा आला असेल तर स्वतः तुम्ही विजयसिंह पंडित आणि त्यांची पूर्ण टीम बसून ते दुरावा पूर्ण बाजूला करण्याचा प्रयत्न करतील. गावागावातले तट सांधून घेतील आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमुळे सकारात्मक एक पाऊल गेवराई मतदारसंघामध्ये उचलण्याचा निर्णय घेतील. आता एक नवीन चेहरा, मला खरं तर आज आनंद का होतोय, आधी जेव्हा मी आमदार झाले ना तर सगळे माझ्यापेक्षा खूप मोठे होते आणि आता मला वाटतं की सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत वयाने. बरोबर आहे की नाही? हा, प्रकाश दादा पण लहानच समजू आता आपण. कारण मला असं वाटलं की तिकडे योगेश उभे आहे, तिकडे म्हणजे अक्षय मंडळांच्या पत्नी त्याही लहान आहेत आणि ते विजयराजे आहेत, तर मग मी थोडीशी त्यांच्यावर बॉसिंग करू शकेन ना. मी ताई साहेब आहे तर मी म्हणू शकेन हक्कानी त्यांना. हे सगळे थोडं कमी ऐकलं असतं माझे, तरी पण तिकडे सुरेश जसं आहेत ते पण मोठे वयाने, पण तरी पण माझं मी त्यांना ऐकून घेते त्यांच्याकडनं, त्याचं मला चिंता नाही. पण मला वाटतं की नवीन तरुण पिढी राजकारणात ऍक्टिव्ह व्हायला बघते आणि तरुण पिढीचा आणि मोठ्या जुन्या पिढीमध्ये फरक आहे. तरुण पिढीला आता लक्षात आलंय, जुन्या पिढीच्या जवळ एवढे लोक येत नव्हते, लोक आदबींनी 10 फुटावर राहत होते, आता गळ्यात हात घालून सेल्फी काढतात. फरक झालाय, पण आदबीमध्ये फरक झालाय, कल्चरमध्ये फरक झालाय. तर मला वाटतं विजयसिंहांचं ते कल्चर हळूहळू मिक्स होत आहेत ते लोकांमध्ये. आणि सोशल, मला त्यांच्याविषयी तर चांगले रिव्ह्यू आलेत, खूप मिक्स होतात, सोशल आहेत, सगळ्यांमध्ये बोलतात बसतात. मग आता ते अजून वाढत जाणार आहे, सोशल मीडियाचं जग आहे आणि त्याच्यामुळे मला चांगलं काम करता येईल. कारण सगळे माझ्यापेक्षा एक लहान वयाची टीम येणार आहे, म्हणजे मलाही त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये मलाही थोडी प्रेरणा आहे. मी तुम्हा सर्वांना विश्वास देते, या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम नक्कीच बॅरेजेसच्या माध्यमातून आम्ही करू. छोट्या छोट्या पाणी अडवा, पाणी जिरवाच्या माध्यमातून करू. इथल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी इथे उद्योग उभारण्याचं काम करू.
या भागाच्या शेतकऱ्यांना, आता तुम्ही शेतकरी इथे बसलेले, झालं ना रे 0 वीज बिल, सोलारचं झालं का नाही, कृषी पंपाचं हात वर करा ना, झालं असेल तर. झालं का नाही, झालं ना. बायकोच्या अकाउंट मध्ये किती पैसे पडले बघा, किती हिशोब ठेवतात. घेऊ नका ते पैसे, ते त्यांचे. आणि कुणी ऐकायलेल्यांना सांगायले पैसे मागितले नवऱ्याने तर मला फोन करा. बायकोच्या हातात 7.5 सख्या मेवण्याने कधी ओवाळणी दिली नसतील 501 रुपये. पण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली, सख्या भावाची लाडकी असू नसो, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झाली आहे तुमची बहीण, तुमची पत्नी, तुमची घरातली स्त्री. आणि हा सन्मान देण्याचं काम केलंय. कृषी पंपाचं 0 केलंय. आता सगळं केल्यावर मग तुम्ही विरोधकांना काय देणार, भोपळाच द्यावं लागेल ना. जर आपलं वीज बिल आणि विमा तर आठवत असेल माझ्या काळातला, तसंच देईन. आता आमदार झाले पुन्हा, किती बक्कल. म्हणजे माझं म्हणणं नाही की तुम्ही नेहमी विमाच घ्यावा, तुम्ही चांगलं पीकही घ्यावं, चांगल्या पिकाला भावही मिळावा. पण तुम्हाला त्या काळातला शेतकऱ्यांना हाताला मळ देण्यासाठी विमा आपण किती राबवला, किती लाखो रुपयाचा विमा आपण या भागामध्ये दिला. प्रत्येक कार्यकर्त्याच्या 25-15च्या निमित्ताने, ग्रामपंचायत कार्यालयाच्या निमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामी पडण्याचं काम केलं. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, छोटं मोठं ग्रामीण रुग्णालय, प्रत्येक गोष्टीमध्ये जातीने लक्ष आपण देऊन काम केलं. आणि हे काम याच्यासाठीच केले की या जिल्ह्याच्या जनतेला सुख मिळावं. फक्त नेत्यांना सुख मिळावं असं नाही. फक्त राजकारणच करायचं असतं तर मी माझ्या स्वतःच्या बहिणीला उमेदवारी देऊन त्याच्याच मतदारसंघात अडकून बसले असते. पण माझी इच्छा होती की मुंडे साहेब जसे आमदारांची, खासदारांची फॅक्टरी होते, तसं आपण सुद्धा छोटासा खारीचा वाटा उचलावा आणि प्रत्येक निवडणुकीला एक टेकू देण्याचं काम करावं, ह्याच्यासाठी मी काम करते. आणि म्हणून प्रीतमताई सुद्धा प्रचाराला लागल्या. आज पण त्या केजमध्ये प्रचाराला फिरल्या, कामाला लागल्या. आम्ही आणि आमचं घर आणि आमच्या घराचे पद हा पायंडा मोडून काढण्यासाठी, तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. मला पूर्ण विश्वास आहे आता मी आले रणांगणात, मी झाले आमदार, प्रीतमताईंचाही विषय मी निश्चितच भविष्यामध्ये मिटवणार आहे. त्याच्याविषयी मला मनामध्ये चिंता नाही. पण आमच्या दोघींचं ध्येय काय की मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना सतत न्याय देत राहू. आणि अन्याय झालेला तर मी सहनच करते. तुम्ही बघता, तुम्ही अनुभव घेतलेला आहे. तो अन्याय कधीही सहन करणार नाही. त्याच्याविषयी मी नेहमी बोलेन आणि त्यांच्या अन्याय झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे उभी राहीन. फक्त तुम्ही यावेळी माझ्या पाठीमागे उभे राहा. कोणाही भूलथापाला बळी पडू नका. मी युती धर्मच पाळत आहे, युती धर्मच पाळणार आहे. मी या जिल्ह्यामध्ये, मी या मतदारसंघामध्ये कोणालाही उभं राहण्याची परवानगी दिलेली नाही किंवा मी कुठेही आतल्या बाजूनी कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात वितुष्ट नाही, प्रेमच आहे सर्वांविषयी. पण शेवटी जेव्हा रणांगणामध्ये आपण उभे आहोत तेव्हा आपलं काम आहे धर्म पाळणं. आणि म्हणून या गेवराईच्या या रणांगणामध्ये माझा धर्म आहे तुम्हाला विजयराजेंसाठी मत मागणं आणि तो मी पूर्ण करणार. आता कोणी म्हणेल ताई आपल्याला कम मत पडले, मी स्पष्ट बोलणारी आहे, स्पष्ट सांगते. आपल्याला लोकसभेमध्ये मत ट्रान्सफर नाही झाले, आपला पराभव झाला. पण मत ट्रान्सफर करणं ह्याचा दोष मी दुसऱ्यांना लावू शकत नाही. कारण मी ऐक ना बेटा, मी मत ट्रान्सफर करू शकते म्हणून सांगते. मी मत ट्रान्सफर करणारी आहे म्हणून सांगते. मी राज्यात गेल्या 15 वर्षात अशा निवडणुका लढलेल्या आहेत जिथे क्लिष्ट निवडणुका होत्या, पण लोकांनी माझ्या पाठीशी त्यांच्या आशीर्वादाचं बळ उभं केलेलं आहे. मत ट्रान्सफर करण्याची ती परिस्थिती आज आपल्याकडे आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना आव्हान करते, माझं नाक सुद्धा राहील की या जिल्ह्यातल्या जागा निवडून आणण्यामध्ये माझं योगदान आहे. आणि तुमचं प्रत्येक मतदान जरी घड्याळावर झालं तरी मी कमळावर मानून माझ्या जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष माझ्यासाठी झटलेत, माझ्या पाठीमागे उभे राहिले, त्यांच्या पाठीशी उभे राहील. आणि क्वालिटीचं काम करू हाही शब्द देते. अजिबात कुठेही बिना क्वालिटीचं काम होणार नाही. हो ना विजयराजे? एक एक काम प्रत्येक गावातलं, हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारचा विकास आम्ही करून दाखवू. तुम्हाला जिथे कामाचं आम्ही फंडाचं पत्र येईल तिथेच त्याचा नारळ फोडू आणि पुन्हा 6 महिन्यात ते काम उभं करून दाखवू. जनतेचा विश्वास संपादन करू. हा आपल्या सगळ्यांना मी वचन देते. मला आपल्या सर्वांना या सभेला यायला उशीर झाला, खूप तास झाले. तुम्ही सगळेजण इथे प्रतीक्षेत आहात. मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. रस्ता चुकला माझा,
कारण मी एवढे चांगले रस्ते केलेत, नॅशनल हायवे केलेत, रस्ते पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत, मुख्यमंत्री त्यामुळे काय वेळेला लॉंग कट घेऊन आले. मी गेले होते तिकडे सभेला रायमोहाला, मधल्या रस्त्याने यायचं होतं, पण माझ्या हाताचं ऑपरेशन झाल्यामुळे माझ्या ड्रायव्हरला खूप माया आली, बाबांनी तिकडून फिरवून आणलं, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. मी म्हणलं 10-20 मिनिटांनी सभा चुकली तर पुन्हा पंचायत व्हायची, लोक म्हणायचे ताई आल्या नाही. पण मी आलेली आहे. मी तुम्हाला विनंती करत आहे, मी युती धर्म पाळण्यासाठी आपल्या सर्वांना आवाहन करते की आपण विजयसिंह पंडित महायुतीचे अधिकृत उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करावं आणि येणाऱ्या 20 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना आपण सर्वांनी शक्ती द्यावी. या आव्हानानंतर मी आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद.